डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा. राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश. कल्याण डोंबिवलीतील पूर्वेतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसराच्या विकासाला अखेर मोठी चालना मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंदिर ट्रस्टला तब्बल 4 एकर 25 गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा तसेच सध्याच्या जमिनीच्या वापराला नियमितता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासह विविध विकास कामांना गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने मंदिर समिती आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निर्णय जाहीर होताच मंदिर परिसरात पूजा अर्चा करण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश म्हात्रे, गुलाब वजे, गजानन व्यापारी, विलास भोईर, दत्तात्रय वजे, लालचंद पाटील, राहुल गणफुले यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवलीतील या 27 गाव पंचक्रोशीतील हे देवस्थान, या देवस्थानाच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्ये सेवा केली जाते. हे मंदिर पुरातन मंदिर आहे. MIDC आल्यामुळे या जागेवरती MIDC हक्क सांगत होती, परंतु हे पुरातन मंदिर असल्यामुळे या बाबतीमध्ये न्याय मिळणं आवश्यक होतं. अनेक वेळेला या बाबतीमध्ये लढा दिला. अनेकांनी या जागेवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला, उपोषणाची नाटकं केली, परंतु सत्य असतं. याकरता या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यामध्ये मोहन पाटील सध्याचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, इतर सर्वच ट्रस्टी म्हणजे या सर्वांनीच अथक प्रयत्न केले, पाठपुरावा केला. शासकीय माध्यमातून काम होण्यासाठी जो पाठपुरावा लागतो तो पाठपुरावा सातत्याने केला. सर्वच पक्षीयांनी या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे. या मंदिराच्या जागेचा प्रश्न सुटत नव्हता, परंतु याच पूर्वी या जागेचं पुनर्बांधणी भूमिपूजन 95 साली धर्मवीर आनंदगे साहेब यांनी केलं होतं. त्यांच्यासोबत DK दास महाराज हे उपस्थित होते. या देवस्थानाला 1995 साली तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी शासनाकडून निधी मिळवला आणि अनेक सुधारणा या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत. या जागेचा जो अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न होता, याकरता सर्वच पक्षीयांबरोबर विशेषतः शिवसेनेने प्रयत्न केलेत. कारण सर्वच आत्तापर्यंत सत्तेत असताना जे MIDCचे मंत्री होते ते शिवसेनेचे होते. आत्ताचे MIDCचे मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण या सर्वांनीच या बाबतीमध्ये सहकार्य केलं. आणि म्हणूनच कागदोपत्री जटिल झालेला प्रश्न आणि ग्रामस्थांची आणि भाविकांची जी इच्छा होती ती पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे आजच महाराष्ट्र शासनाने त्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
यांनी या बाबतीमध्ये जो न्याय दिला त्यामुळे सर्वच भाविक आणि ट्रस्टी आनंदित झालेले आहेत. याकरता सातत्याने पाठपुरावा आमदार राजेश मोरे हे करीत होते आणि म्हणूनच या जो अन्याय झाला होता त्या बाबतीमध्ये निश्चितपणे शासनाने न्याय मिळवून दिलेला आहे. त्याबद्दल सर्व आनंदित आहेत. भाजपा एकीकडे आता